येत्या नारळी पौर्णिमा रक्षाबंधनच्या माझ्या सगळ्या भावा बहिणींना मनापासून रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण मस्त असे राखी पौर्णिमा स्पेशल मस्त असे झटपट असे पदार्थ करणार आहोत दोन। तर इथे बघू शकता मी सुरुवातीला बनवणार आहे कुकरमध्ये फक्त 2 शिट्ट्या काढून भात कसा बनवायचा, अगदी वाफवता रसरशीत झटपट भात कसा बनवायचा, अगदी तोंडात टाकताच विरघळणार आहे, एकदम मौसूत, लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडणार आहे। नारळाची बर्फी कशी बनवायची त्याची सुद्धा रेसिपी आज आपण बघणार आहोत। तुम्ही बाहेरची मिठाई आणण्यापेक्षा वेगळी मिठाई आज आपण मस्त अशी नारळाची वडी कशी बनवायची ते अगदी मस्त बनवून तयार होते, अगदी टेस्टी लागते ही नारळाची वडी। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर नारळी भात बनवण्यासाठी घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच्या प्रमाणाने घेतलेले सगळे जिन्नस आपल्याला मोजून घ्यायचे आहेत। तर इथे मी साधारण 1 कप इतका बरोबर 1 कप वजनी म्हणा तर 200 ग्रॅम बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही इथे अख्खा सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही दररोजच्या वापरण्यातला कुठलाही तांदूळ घ्यायचा आहे, तुम्ही दररोजचा जो वापरतो तो सुद्धा घेऊ शकता। जुना तांदूळ म्हणजे ज्याचा भात केला की त्यांचा भात सुटसुटीत होतो। बाकी तुम्ही जुना तांदूळ दररोजच्या वापरण्यातला घेतला तरी सुद्धा चालू शकेल। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि साधारण 5 ते 6 मिनिटांसाठी पाणी घालून भिजत ठेवणार आहोत या तांदळाला। तांदूळ भिजेपर्यंत पुढची तयारी करायला घेऊ, म्हणजे वेळ सुद्धा वाया घालवायचा नाही। कुकरमध्ये आज आपण अगदी नारळी भात करणार आहोत, अगदी 2 शिट्ट्यामध्ये तयार होतो। कुकरमध्ये जर तुम्हाला हा करायचा नसेल तर मी सेम पद्धतीत कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तुम्ही बनवू शकता भात। ते कसं करायचं ते पुढं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तुम्ही हलकंसं गरम तेल तूप गरम झालं की यामध्ये 2 लवंग 2 वेलची तोडून टाकायचे, वेलची फोडून, आणि 1 इंच दालचिनीचं आपण इथे घेतलेली आहे। हिरवी वेलची लवंग घातली नसेल तर चालेल, पण दालचिनीचा तुकडा तुम्हाला भाताला चव अगदी छान येत होतो। त्यावर 5-6 काजू 5-6 बदाम, आता सुकामेवा तुम्ही न घालता तुम्ही असं केलं तरी सुद्धा चालेल, पण थोडंसं रिच होतं, थोडंसं पौष्टिक होतं भात। आपण इथं अर्धा कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे, मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला ओल्या नारळाचा चव टाकायचा आहे। मी मिक्सरमध्ये ओला नारळ आहे तो बारीक करून घेतलेला आहे। आता आपल्याला हा 2 ते 3 मिनिट छान याला परतून घ्यायचा आहे। ह्याला छान परतून घेतल्यानंतर इथे मी घेतलेला आहे, आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर। साखर इथे मी अर्धा कप घेतलेली आहे, किंवा तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता, किंवा या ठिकाणी तुम्ही अर्धा कप गूळ देखील घालू शकता। पण माझ्या घरच्यांना साखरेमध्ये भात केलेला आवडतो, त्याच्याकरता इथे मी साखर घातलेली आहे, किंवा तुम्ही इथे साखरेच्या जागी गूळ देखील घालू शकता। आता ही साखर विरघळेपर्यंत हा ओल्या नारळाचा चव आहे ते आपल्याला परतून घ्यायचं आहे, अगदी साखरेला सुद्धा आपल्याला पाणी सुटेल। आता ओल्या नारळाचा चव आहे तो साखर देखील विरघळलेली आहे। 2 ते 3 मिनिट याला छान परतून देखील घेतलेला आहे, साखर सुद्धा विरघळलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण जो बासमती तांदूळ भिजवून घेतला होता ना, तो आता आपल्याला घालायचा आहे। छान देखील भिजला देखील आहे, ह्याच्यामधलं पाणी काढून टाकलेलं आहे, एक 5 ते 6 मिनिट छान भिजला देखील आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे, आणि हा बासमती तांदूळ आहे ना तो देखील छान या ओल्या नारळाच्या चव आणि साखर जी घातली ना ह्याला छान परतून घ्यायचे, म्हणजे फ्लेवर खूप छान उतरेल या ओल्या नारळाच्या चवीचा। त्याच्याकरता 2 ते 3 मिनिट याला छान याला परतून घेणार आहोत आपण। या तांदळाला मी छान परतून घेत आहे। आता मी याला छान परतून घेतलं। आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत पाणी। पाणी इथे मी साधारण ज्या कपाने आपण तांदूळ मोजून घेतलं होतं ना 1 कप, त्याच कपाने इथे मी 1 कप पाणी घातलेलं आहे, आणि अर्धा कप वरती घातलेला आहे, म्हणजे जुना तांदूळ आहे, पाणी व्यवस्थित लागतं आणि आपला मोकळा सुटसुटीत देखील भात तयार होतो मस्त असा। तर त्याच्याकरता इथे मी 1.5 कप इतकं पाणी घातलेलं आहे या तांदळाला। ह्याला मिक्स करून घ्यायचं,
आणि तुम्ही ह्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाका. म्हणजे काय होतं, मी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. चिमूटभर मीठ टाकल्यामुळे छान अशी चव येते. त्याच्यामध्ये गोडाच्या पदार्थाची आणखी लज्जत वाटते. त्याच्यात घाला. आणि या कुकरच्या मी इथे 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. अगदी 2 शिट्ट्यामध्ये मोकळा सुटसुटीत भात देखील छान तयार होतो. बघू शकता तुम्ही, अगदी मस्त असा मोकळा सुटसुटीत देखील भात तयार झालेला आहे. अगदी घरामध्ये मस्त असा सुगंध पसरलेला आहे या ओल्या नारळी भाताचा, मस्त असा. बघू शकता तुम्ही. आणि इथे आता शेवटी मी घालते केशरी कलर लिक्विडमध्ये. जेल कलर आहे हा, फूड कलर केशरी घाल. तुम्ही या ठिकाणी जे पावडरमध्ये जे कलर येतो ना तो देखील घालू शकता. आणि इथे मी केशरच्या काड्या काय घातलेल्या दुधामध्ये भिजवल्या त्या अगदी 5 मिनिटापूर्वी, ते घालायचे आहेत. आणि ह्याला छान परतून घ्यायचं आहे. म्हणजे केशरचा आणि जे आपण केशरी कलर घातलेला छान असं आपल्याला भातामध्ये उतरेल. आणि अगदी मस्त, हे ऑप्शनल आहे पण भात अगदी छान दिसतो आणि चवीलासुद्धा खूप मस्त लागतो हा भात. मी सुद्धा केला आणि माझ्या घरच्यांना सुद्धा फार आवडला हा नारळी भात. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. अगदी घरामध्ये मस्त असा सुगंध पसरलेला आहे आणि अगदी चवीला तर मला अगदी अप्रतिम भन्नाट लागतो ना हा नारळी भात. तुम्ही सुद्धा रक्षाबंधनला हा नारळी भात किंवा नारळी पौर्णिमेला नक्की करून बघा. खूप मस्त चवीचा बनतो. बघू शकता तुम्ही, अगदी मोकळा सुटसुटीत अगदी 2 शिट्ट्यामध्ये इथे आपला नारळी भात देखील बनवून तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही, अगदी मस्त बनवून तयार. ओल्या नारळाच्या चवीचा हा नारळी भात अगदी चवीला तर मनात एकदम टेस्टी अप्रतिम चवीचा लागतो. बघू शकता तुम्ही, इथे आपला नारळी भात देखील बनवून तयार झालेला आहे. अगदी मोकळा सुटसुटीत तयार झाले. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा रक्षाबंधनला आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा. आता आपण दुसरा पदार्थ बनवतोय तो म्हणजे मस्त असा नारळाची वडी. ती आवर्जून बनवली जाते रक्षाबंधनला. आज आपण मस्त नारळाची वडी अगदी 10 ते 15 मिनिटात तुम्ही बनवू शकता. इथे मी एक ओला नारळ आहे तो फोडून घेतला. आता हा मिक्सरमध्ये आपल्याला टाकायचा आहे. छोट्या भांड्यामध्ये किंवा मोठं भांडं देखील घेऊ शकता. आता ह्याला झाकण लावून आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आता इथे मी पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये साधारण अर्धा चमचा इतकं आपल्याला तूप टाकायचं आहे. तूप टाकल्यानंतर इथे मी कपानेच घेत आहे मोजून, कारण त्याच्याप्रमाणे आपल्याला साखर टाकता येते त्याच्याकरता. आता इथे 1 कप घेतलेला आहे. इथे मी 2 कप ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. तुम्ही या ठिकाणी ओल्या नारळाची म्हणजे पाठीमागची पाट देखील काढू शकता. पण मी ते काय होतं ते आपली नारळाची वडी आहे ती खूप छान मस्त बनवून तयार, त्याच्याकरता मी काढलेलं नाही आहे किंवा तुम्ही काढू सुद्धा शकता. इथे मी घेतलेला आहे 1 कप इतकी दुधाची साई असते ना, मी 2-3 दिवस छान अशी साठवून ठेवली होती, ती घेतलेली आहे. त्याने काय होतं अगदी मलईदार आपली छान अशी मस्त मऊ लुसलुशीत मलईदार इथे आपली नारळाची वडी बनवून तयार होते. किंवा तुम्ही फ्रेश क्रीम देखील 1 कप घालू शकता. त्यामुळे काय होतं आपली नारळाची वडी जी आहे अगदी मस्त मलईदार मस्त बनवून त्याच्याकरता घालायचं आहे. किंवा तुम्ही या ठिकाणी 1 कप इतकं दूध पावडर देखील घालू शकता, म्हणजे मिल्क पावडर. आता याला छान परतून घेतलेलं आहे 2 ते 3 मिनिट. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 कप इतकी साखर. मी ते मोठी साखर घेतलेली आहे ती घालायची आहे. आणि वरची घेतलेलं आहे अर्धा कप, म्हणजे इथे मी साधारण 1.5 कप इतकी साखर घेतलेली आहे ती टाकायची आहे. म्हणजे 2 कप आपला ओल्या नारळाचा होता ना, त्याच्याकरता इथे मी 1.5 कप इतकी साखर घेतलेली आहे. अगदी व्यवस्थित प्रमाण घेतलेलं आहे, अगदी कमी जास्त वगैरे नाही केलेलं. म्हणजे मस्त आपली नारळाची वडी बनवून तयार. इथे येतं साखर आहे ती आपल्याला विरघळून घ्यायची आहे, मेल्ट करायची आहे आणि ही आपल्याला परतून घ्यायचं आहे. परतत जायचं आपल्याला आहे. आता तुम्हाला थोडंसं टेक्स्चर आहे ते ह्याचं थोडंसं पातळ दिसेल, पण जसं परतत जाईल ना तसं घट्ट गोळा होत जाईल आणि आपली छान असं सेट होईल. आता ह्याला आपल्याला साधारण मीडियम गॅसच ठेवून आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही जर हाय वगैरे गॅस ठेवला ना खाली तळाशी लागू शकतं. त्याच्याकरता घेताना आहे तो नॉनस्टिकचा पॅन वगैरेच घ्या, स्टीलची कढई वगैरे घेऊ नका. आता याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे, परतत जायचं आहे जसा छान घट्टसर गोळा होईपर्यंत. म्हणजे आपली नारळाची वडी जी आहे त्या छान अशी सेट होईल. मग आता याला साधारण एक 9 ते 10 मिनिट याला छान परतून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं ज्यामध्ये मॉइश्चरायझर असतं ना ते सर्व निघून जाईल, त्याच्याकरता आपल्याला हे परतत घ्यायचं आहे.
बघू शकताय तुम्ही अगदी 9 ते 10 मिनिटांनंतर याला तूप देखील सुटायला लागलेलं आहे बाजूला नारळामधलं. आणि आपण जसं जसं हे परत जातं ना तसं तसं हे छान असं घट्टसर गोळा होत जाते. बघू शकते तुम्ही पहिल्यापेक्षा ना आतामध्ये किती फरक वाटतोय ना, बघू शकते तुम्ही. आता ह्याला इथे मी वेलची पूड टाकलेली आहे. 3 वेलची पूड कुटून टाकायचे, त्याने काय होतं अगदी छान असा फ्लेवर उतरतो आपल्या नारळाच्या वडीत, त्याच्याकरता टाकायचं. आणि ह्याला छान आपल्याला परतत राहायचं आहे. आणखीन एकदा साधारण 4 ते 5 मिनिट ह्याला छान परतून घ्यायचं आहे. आणखीन इथे आपलं मिश्रण देखील तयार झालेलं आहे. आणखीन याला घट्टसर गोळा होईपर्यंत छान परतत राहायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही छान याला परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे आपले 4 ते 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर गोळा होऊ लागलेला आहे. थोडंसं मिश्रण मी प्लेटमध्ये काढून ठेवलेलं आहे. आता आपला गोळा देखील व्हायला लागलेला आहे. बघू शकता तुम्ही पहिल्यापेक्षा छान असा गोळा व्हायला लागलेला आहे. इथे आपलं आता मिश्रण देखील रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय तूप देखील सुटायला लागलेलं आहे बाजूला, ते नारळामधलं आहे ते. आता जे मी बाजूला जे मिश्रण काढून ठेवलं होतं ना ते चेक करायचे, थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. बघू शकता गोल गोळा झालेला आहे. म्हणजे ते आपले इथे वडी करण्यासाठी आपलं मिश्रण देखील तयार झालेलं आहे. या पद्धतीचाच गोळा करून घ्यायचा आहे म्हणजे आपली वडी देखील छान सेट होईल. बघू शकताय तुम्ही अगदी तूप देखील सुटायला लागलेलं आहे बाजूला मिश्रणाला. या घट्टसर गोळा करून घेतलेला आहे छान असा. इथे आपलं नारळाच्या वडीचं मिश्रण देखील तयार झालेलं आहे. आता गॅस आहे तो बंद करायचा, हे कुठे चालू करायचं नाही. आता हे मिश्रण आहे ते गरम गरम इथे मी ॲल्युमिनियम एक केक टीन घेतलेला आहे आणि त्याच्या खाली बटर पेपर टाकले. तुम्ही या ठिकाणी ताट घेऊ शकता घरातलं आणि त्याला तूप देखील लावू शकता किंवा बटर पेपर असेल तर बटर पेपर देखील टाकू शकता. आता ह्याच्यामध्ये जे मिश्रण आपण करून घेतलेलं होतं ना घट्ट गोळा होईपर्यंत नारळाच्या वडीचं, ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. पूर्ण या पद्धतीने पसरून घ्यायचं आहे या चौकोनी ट्रेमध्ये व्यवस्थित असं. आणि स्पॅच्युला घ्यायचं आहे. स्पॅच्युलानं काय होतं व्यवस्थित असं सेट होते आपलं. बघू शकता मिश्रण असं एकसारखं होतं. या पद्धतीने स्पॅच्युलानं हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. या पद्धतीने बघू शकता अगदी सॉफ्टपणा आलेला आहे वरच्या देखील लेअरला. बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी ते छान देखील पसरून घेतलेलं आहे. किंवा तुम्ही उलताना असताना घरातलं त्याने सुद्धा तुम्ही पसरून घेऊ शकता. आता इथे मी काही पिस्त्याचे काप घेतलेले आहेत. आता या नारळाच्या वडीवरती आपल्याला पिस्त्याचे जे काप करून घेतलेत ना ते पसरून असे टाकायचे. ते या पद्धतीने म्हणजे छान असे चिटकून राहतील. आपल्या नारळाच्या वडी गरम गरम ह्याच्यामध्येच टाकायचं. स्पॅच्युलाने असं दाबून घ्यायचं या पद्धतीने नारळाच्या वडीला. म्हणजे आपले जे काप आहेत ते पिस्त्याचे ते असे बाजूला निघणार नाही त्याच्याकरता असं दाबून घ्यायचं. छान अशी आपली वडी देखील बघू शकता तुम्ही. आता हे वडीचं मिश्रण आहे थोडंसं 5 ते 10 मिनिट थंड करून घ्यायचं आणि ह्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. म्हणजे वडी छान अशी सेट होईल त्याच्याकरता. म्हणजे काय होतं ह्याच्यामधलं जे मॉइश्चरायझर असतं ना ते सोकून घेतं. इथे बघू शकता अगदी 5 ते 10 मिनिट मी ह्याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. इथे आपली वडी देखील सेट झालेली आहे. आता ह्याला कट करून घ्यायचं या पद्धतीने उभ्या आकारामध्ये. तुम्हाला जसे काप हवेत छोटे मोठे त्यानुसार तुम्ही वडी कट करू शकता नारळाची. आता इथे मी 4 काप मारून घेतलेले आहेत उभ्या आकारामध्ये, उभ्या आडव्या आकारामध्ये. इथे आपली वडी देखील छान सेट झाली. आताला अजिबात चिटकत नाही आहे या पद्धतीने. आता ही आपल्याला काढून घ्यायची आहे चौकोनी ट्रेमधून. इथे बघू शकताय इथे आपली छान वडी देखील सेट झालेली आहे. आता आपण ह्यामध्ये काढून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही. तुम्हाला एक वडी काढून दाखवते मस्त अशी अगदी तोंडात टाकताच विरघळणारी मऊ लुसलुशीत रसरशीत अगदी तयार झालेली आहे आपली नारळाची वडी. बघू शकताय तुम्ही बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा नारळाची वडी अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होते. अगदी पांढरे शुभ्र मस्त तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही अगदी तोंडात टाकताच विरघळते रसरशीत मस्त बनवून तयार झालेली आहे खुसखुशीत अशी. इथे आपली मस्त अशी तोंडात टाकताच विरघळणारी अगदी अप्रतिम चवीची नारळाची वडी देखील बनवून तयार झाली. तुम्ही सुद्धा या पद्धतीने अगदी मऊसर अशी वडी देखील बनवून बघा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. विसरू नका कमेंट करायला. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. तर ही आजची रेसिपी तुम्हाला नारळी भात आणि नारळाची वडीची रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका.
चला तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.